नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्ती शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. तो म्हणजे अधिक महिन्यातील आलेली जी पौर्णिमा आहे त्याविषयी माहिती घेऊन आली आहे. त्याचे महत्त्व सांगणार आहे. त्याचबरोबर पौर्णिमा, ह्या पौर्णिमेला तुम्ही कोणकोणते गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदणार आहे. तर बघा, मी कोणतीही तुमच्यासोबत आधी मी शेअर करते महत्त्वाची गोष्ट. मी कोणतीही ब्राह्मण परिवारातून नाही आहे. मी एक हिंदू मराठा 96 कोळी ह्या धर्मातून आहे. त्याचबरोबर बघा, प्रत्येक भारतीय मुलीला ह्या संस्कृतीची जाण असते. तिच्या परंपरा चालीरीती ह्या सर्व माहिती असतात. तिला आजी पणजी आई त्याचबरोबर सासू आणि गावातील इतर लोक म्हणजे इतर बायका काही ना काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी परंपरागत शिकवत असतात. तर त्याच पद्धती मला ज्या माहिती आहेत अगदी आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीच्या परंपरेनुसार ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत त्या मी सुद्धा फॉलो करते. त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याचबरोबर मी अधिक मास महात्म्य कथा अध्याय सुरू केलेले आहे आपल्या चॅनलवरती. आतापर्यंत 12 अध्याय आलेले आहेत. रोज एक या अध्यायाप्रमाणे 12 अध्याय आलेले आहेत. आजचा 12वा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंतचे अध्याय आणि इथून पुढचे सुद्धा अध्याय 30-31 अध्याय आहेत तर ते पुढचे पण अध्याय मी रोज एका अध्यायाप्रमाणे घेऊन येणार आहे. तर ते अध्याय पण मी एका पुस्तकातून वाचून तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा आपल्या गुगलवरून एखादं घेते स्टोरी आणि ती तुमच्यासोबत मी शेअर करत असते. महात्म्य तुमच्यासोबत आपले शेअर करत असते. तर बघा, आपल्या संस्कृतीमध्ये हेच सांगितलं जातं, जे कोणतेही वार आहे नक्षत्र आहे तिथी आहे त्याचबरोबर काही अनुष्ठान आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा कथेद्वारे महात्म्याद्वारे एकमेकांसोबत शेअर करता याव्यात. मला लहानपणापासूनच ह्या गोष्टी करण्याचा खूप खूप आवड आहे आणि छंदही आहे. म्हणजे लहानपणी मी अशा गोष्टी वगैरे वाचायचे ऐकायचे आणि मी त्या शाळेत जाऊन सांगायचे. म्हणजे आणि मला असं बऱ्याच जणांनी सांगितलं की तू म्हणजे काही गोष्टी ना अशा मोठ्या खणखणीत आवाज सांगू शकतेस आणि त्या ऐकायला पण बऱ्याच जणांना खूप आवडतात. म्हणून मग मी ठरवलं एके दिवशी की मग आपला आवाज इतका मोठा आहेच लाऊडस्पीकर बसवल्यासारखा, तर मग का नको आपण पण एखादा व्हिडिओ वगैरे बनवून अपलोड करायला. सुरुवातीला मला फेस दाखवून बनवायला थोडीशी भीती वाटायची. तसं वाचन करताना फेस कसं दाखवणार ना, आपण देवासमोर बसलेला असतो आणि मग कसं दाखवणार. त्यामुळे मग मी ते दाखवत नाही. मग आज मी थोडीशी माहिती शेअर करणार होती अधिक पौर्णिमेविषयी आणि त्याचबरोबर अधिक महिन्याविषयी. तर मी कथा वगैरे कुठल्या सांगते ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. त्याचबरोबर सारांश स्वरूपात सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या शब्दात त्या कथेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतात. बऱ्याच अध्याय बरेच जण बघतातही, लाईक करता आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणता सांगता. त्याचबरोबर असंच आपले रोजचे अध्याय नक्की पहा. बघा, अध्याय ऐकल्याने पुण्य वाढते आणि जी कथा असते जी सारांश स्वरूपात अध्यायाच्या थोडी विपरीत असते थोडी वेगळीच असते तर ती किंवा त्यातला भागसुद्धा असतो काय वेळेस थोडी वेगळीसुद्धा असते. तर ती कथा ऐकल्याने काय होतं, आपली बुद्धी वाढते असं म्हणतात. आणि पण महात्म्य अध्याय हे ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यामुळे आपले पुण्य वाढते. म्हणजे जसं की एखादं व्रत केलं आपण की व्रत केल्यानंतर ते व्रत आपले परिपूर्ण कधी होतं, ज्यावेळी आपण देवाजवळ दिवा प्रज्वलित करतो, त्याचं अध्ययन करतो, महात्म्य ऐकतो, महात्म्य सांगतो किंवा पठण करतो किंवा वाचन करतो, त्याचबरोबर नामस्मरण करतो, तेव्हा होतं. हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलं आहे. तसंच आहे. म्हणजे हा महिना जो सुरू आहे ना तो 3 वर्षातून एकदा येतो. तो चंद्र आणि सूर्य यांच्या थोड्याशा बदलामुळे हे होत असतं. मग आपल्याला बघा, माझं म्हणणं काय आहे, आपण जेवढं होता होईल तेवढं आपली परंपरा ही पुढं नेली पाहिजे. आपलं हिंदू संस्कृती पुढं नेली पाहिजे. ते आताच निघाला आहे धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. धोंड वगैरे करून खाऊ घालतात हे जावई बापूंना. आमच्या इथे पण ती पद्धत आहे, तुमच्या इथे पण नक्कीच असेल. ती काय मनुष्याने बनवलेली आहे, पण पूर्वीपासून चालत आलेलं म्हणजे देवादिगांपासून चालत आलेलं काय आहे तर अधिक मासातलं महात्म्य, पुण्य, दान, जप, व्रत
हे महत्त्वाचं आहे. ते पण करा, सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात. आपल्या लेकीचा जावयाचा सुद्धा लाड केला पाहिजे. लेक साक्षात आपल्या घरातली लक्ष्मी असते. त्यामुळे मग लक्ष्मीचा पती विष्णू नक्कीच. मग ते घरात आले म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीनारायणाचा अवतार आल्यासारखे असते. त्यांचा मान सन्मान आपल्याला करणं गरजेचंच असतं. काही भागामध्ये तिकडे जाऊन करतात सत्कार, म्हणजे लेकीच्या घरी धोंड्याचं ताट घेऊन जातात, अनारसे 32 लाह्या बताशे वगैरे असं 33 गोष्टी घेऊन जातात. आणि एक चांदीचा दिवा. आता तर कोल्हापूरच्या एका व्यक्तीने काय केलं आहे, त्यांच्या जावयासाठी चांदीच्या चपला घेतलेल्या आहेत, म्हणजे कोल्हापुरी चपला. बघा म्हणजे कसं आहे, हौसेला मोल नसतं. तसं ज्याला त्याला जे त्याच्या इच्छेनुसार, जे त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही आपल्या मुलीसाठी काही घेऊ शकता, जावयासाठी काही घेऊ शकता. कोण सोनं देतं, कोण चांदी देतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अनादर करू नका. त्यांचा मान वाढेल असं करा. मी त्यांना कपडे घेऊ शकता, तुम्ही मुलीला साडी घेऊ शकता, बांगड्या, परत अनारसे, फळे घेऊन जाऊ शकता. आणि धोंडे, जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे धोंड्याचं ताट घेऊन जायचं असतं. त्या धोंड्यांच्या आतमध्ये काय असतं, तर पुरणाचं सारण भरलं जातं. पण त्याच्यावर काहीमध्ये सुपारी असते, काहीमध्ये 1 रुपयाचं नाणं असतं, काहीमध्ये कोण सोन्याची वस्तू ठेवतं, जे त्याच्या ह्याच्यानुसार. पण ह्या गोष्टी ठेवल्या जातात. म्हणजे धोंडा खाताना काय लागतं हे पहिलं असं असतं. जी परंपरा चालत आलेली आहे. तुमच्या इथे कसं करतात नक्की सांगा बरं का. त्याचबरोबर आपण व्हिडिओ घेऊन आलो होतो अधिक महिन्यातील महत्त्वाचा व्हिडिओ, तो म्हणजे पौर्णिमेविषयी. तर ह्या पौर्णिमेला, अधिक महिन्यातील ही पौर्णिमा आली आहे 30 मेला, म्हणजेच वार आहे शनिवार. या दिवशी ही पौर्णिमा आलेली आहे. म्हणजे सुरुवात आहे सकाळी 11:57 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2:14 आहे. तर बघा ह्या कालावधीत मग तुम्ही सकाळी 11:57 सुरू होणार आहे म्हणताना बघा, पौर्णिमेचं जे काही आपण करतो घरामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी, जसं की सकाळी स्नानविधी आपण उरकून देवपूजा वगैरे करत असतो. त्याचप्रकारे आपण देवपूजा वगैरे करायची आहे. फक्त घरामध्ये जी काही आपली घरातील नेहमीच आपण स्वच्छता करत असतो, पण त्या दिवशी आवर्जून थोडंसं घराचे छत वगैरे आहे तिथले जाळे जळमटं वगैरे काढून घ्यायचे. कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर सर्वच महिला रोजच्या रोजच घेतात, आपलं सहज हात का होईना आपलं मारत असतात, साफसफाई करत असतात. पण त्या दिवशी आवर्जून करा. आणि घरातील जो उंबरठा आहे, सकाळी उठल्याबरोबर, अगदी झोपेतून उठल्याबरोबर दरवाजा उघडता क्षणी घरातून 1 लोटा भरून पाणी आणायचं, दरवाजा उघडायचा आणि आपल्या उंबऱ्याभोवती पाण्याची शिंतळण करायची आणि पुसून घ्यायचं. त्याचबरोबर अंगण स्वच्छ लोटून वगैरे काढायचं, पाणी वगैरे मारायचं आणि रांगोळी काढून घ्यायची. यानंतर आपली अंघोळ, देवपूजा हे सर्व करून घ्यायचं. यानंतर तुळशीमध्ये 1 दिवा लावायचा. दिवा लावताना त्या दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची. तर हे केल्याने माता लक्ष्मीला आकर्षण निर्माण होतं. माता लक्ष्मीला वेलची खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना लवंग प्रिय आहे. जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते. त्याचबरोबर आपण कोणती सेवा करायची आहे, तर बघा अमावस्या पौर्णिमेला पितृतर्पणसुद्धा बऱ्याच भागामध्ये केलं जातं. तर सकाळी उठलेली जी सेवा आहे ना, जी केलेली उंबऱ्याभोवती पाणी शिंतळलेलं, पौर्णिमे आणि अमावस्या दिवशी अवश्य करा. रोज तर करावंच लागतं, पण ज्यांना जमत नाही, काही जणांच्या लक्षात राहत नाही, तर त्यांनी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. आणि ही पण सेवा जी आहे ना पितरांसाठीच असते. आपण जेव्हा रात्रीचं शांत झोपतो त्यावेळी आपले पितर जे आहेत ते आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असतात, उंबऱ्याभोवती येऊन बसत असतात. मग त्यांची मनाची शांती करण्यासाठी, त्यांना शांत ठेवण्यासाठी आपल्याला ते पाण्याचे शिंतडण करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेची सेवा आणखीन काय करायची आहे, तुमच्या घरामध्ये वाहन असेल, तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथली पूजा करा, तिथे दही भाताची शिंतळण करा. त्याचबरोबर लिंबू, हिरवी मिरची हे बांधा. ते बांधायचं कारण कशासाठी, जी बाहेरची नजर
ग्रहपीडा, काही दोष वगैरे आहेत ना, ते सर्व त्याच्यावरती जातं. तुम्ही बघू शकता, महिन्याच्या महिन्याला जर बदलत असाल किंवा 15 दिवसाला बदलत असाल तर तुम्हाला नक्की दर्शवून येत असेल. ते लिंबू जे आहे ना, कुठल्या तरी भागाने एका बाजूने काळा पडलेला असतं. तर ही सेवा अवश्य करा. त्याचबरोबर वाहन असेल तर वाहन म्हणजे एखादी मोठी गाडी असेल, 4 व्हीलर, का बरेच पुरुष ड्रायव्हर आहेत, म्हणजे चालवतात गाडी, ज्यांचं वडाप वगैरे असतं, त्यांनी अवश्य पौर्णिमे दिवशी घरातली जी काही आपलं वाहनं आहेत ना, ती सर्व स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. म्हणजे तुमची वाहनं जी बाहेर नेहमी रेलचाल चालू असते त्यांची, का तर अपघात वगैरे टळतो ह्या गोष्टीमुळे. तर वाहनं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, त्याला लिंबू मिरची बांधायची आहे आणि पूजा करून घ्यायची आहे. एक कापूर नारळ घ्यायचा आहे, त्या कापूरवर नारळावरती ठेवायचं आहे आणि एक लवंग त्याच्यावरती जाळायची आहे आणि 3 वेळा उतरवायचा आणि फोडून तो दोन्ही बाजूने 2 साईडने फेकून द्यायचा. तर अशा प्रकारे केल्याने तुमच्यावर जी काही वाईट शक्ती असते, बघा बऱ्याच वेळा काय होतं, वाहनं चालवणारा स्वतः, समजा मी व्यवस्थित चालवते वाहन, मला येत नाही पण समजा मी व्यवस्थित वाहन चालवते, पण मी पुढे चालले आहे आणि समोरून येणारा व्यवस्थित चालवतोय का नाही, किंवा त्यांना काही, प्रत्येक वाहन चालकाला बराच वेळ चालवल्यामुळे तंद्री येते, थकवा येतो, पण बऱ्याच वेळा नकारात्मक शक्तीसुद्धा खेचून घेते. तर काय होतं, समोरची येणारी व्यक्ती कशी असते हे माहिती नसतं. मग ती व्यक्ती येण्यामुळे आपल्याला त्या अपघात होण्यापासून वाचण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. म्हणजे नकारात्मक जी गोष्ट आहे ना, त्या दूर राहतात. जरी काही झालं तर थोडंफार म्हणतात ना, ते कानावरून गेलं वगैरे, ह्या पद्धतीच्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. मग वाईट गोष्टी घडत नाहीत, म्हणजे टाळतात. महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे, तर ही गोष्ट नक्की करा. त्याचबरोबर घराच्या अवतीभोवतीसुद्धा दहीभाताची शिंतळण करा. त्याचबरोबर महिलांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये शांत वातावरण ठेवा. होता होईल तर एखादा मंत्र, आता अधिक महिना आहे तर विष्णू सहस्त्रनाम याचं श्रवण करा. श्री स्वामी समर्थ मंत्र तो ऐका. घर एकदम शांत वातावरण ठेवा. छान असं धूप दीप आरती ओवाळून घरामध्ये सुगंधित वातावरण निर्माण करा. त्याचबरोबर घरात शांतता ठेवा. दिवे लागण्याच्या वेळी अजिबात घरामध्ये क्लेश करू नका, भांडण करू नका, तक्रार करू नका. लहान मुलांना पण सांगा शांत राहा, म्हणजे आपण जसं वळण लावू तसं त्यांना वळण लागत जातं. तर ह्या काही गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच पौर्णिमेला ह्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये खूप फरक जाणवतो. नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तर बघा, सगळ्यात प्रभावी मंत्र आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणायचा आहे. एक म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः दिवसातून कितीही वेळा, अगदी कितीही वेळा उठता बसता म्हणू शकता, किंवा एका जागी शांत चित्ताने बसूनसुद्धा तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता. त्यापेक्षाही जास्त झालं तर अतिउत्तम. त्याचबरोबर लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे तर ओम श्री लक्ष्मी देवेभ्यो नमः या मंत्राचा जप अवश्य करा. त्याचबरोबर आपल्याला पितृतर्पण कसं करायचं आहे, तर पितृतर्पण करताना तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये काळे तीळ, जवस आणि थोडेशा अक्षता टाकायच्या आहेत आणि एक फूल टाकायचं आहे आणि ते पितृतर्पण करायचं आहे. तर पितृतर्पण करताना दक्षिण दिशेला तोंड करून बसावं किंवा बाहेर उभं राहून तुम्ही पितृतर्पण करू शकता, पण शक्यतो घरात बसून दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण करायचं आहे. आणि एक पितरांसाठी दिवा लावायचा आहे. आपला घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे, पणती लावायची आहे आणि तो दिवा नंतर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन तो दानच करून यायचा आहे, ठेवूनच यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेला, ह्या अधिक मासातील पौर्णिमेला ह्या सेवा करायच्या आहेत, घरात सुख शांती आनंद नांदण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची सेवा इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.